केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या विरोधात वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हातावर काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेचे पडसाद आता ठाण्यातही उमटले. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनीच डॉक्टरांवर हात उचलणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांनी रुग्णालयांच्या समस्या सोडवण्याऐवजी डॉक्टरांशी गैरवर्तन करणं चुकीचा संदेश देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान रमेश म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एकच किडनी असून रक्तदाब वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सकाळपासून त्यांना 2 वेळा उलट्याही झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय बुलेटिन नंतर त्यांच्यावर प्रकृतीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय. तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय. ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू. परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप बीपी वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत. तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया. त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जो असतो, मेडिकल बुलेटिन असते, ती तुम्ही काढणार आहात का? हो, याबाबत आम्ही बुलेटिन पण देऊया. हिंदी में मान्सून आपत्ती व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा अधिक सज्ज. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज भेट देऊन आढावा घेतलाय. त्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रभागांमध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचं तात्काळ निवारण व्हावं यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये अभियंते, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचं त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्यास त्यांचं तातडीनं हटवणं तसंच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तात्काळ कार्यवाही होणार आहे. यासोबतच महापालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी नियमित समन्वय राखण्यासाठी परिमंडळनिहाय मुख्यालय स्तरावर स्वतंत्र समन्वय पथकही नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथकं प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागाकडून तातडीनं सोडून घेण्याचं काम करतील. तसंच समस्या निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित पदाधिकारी आणि सदस्यांना त्वरित देण्यात येणार आहे. महापालिकेनं मान्सून काळात नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून विविध विभागांमधील समन्वय वाढवून आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच.
कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वाणिज्य दरानं वीज बिलं, प्राथमिक शाळांना डोईजड. अधिवेशनात आमदार संजय केळकर यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत सूचना. प्राथमिक शाळांना महावितरणकडून वाणिज्य दराने वीज बिलं आकारण्यात येत असून ती शाळा प्रशासनाला डोईजड होत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी ही वीज बिलं घरगुती दरानं देण्यात यावीत अशी सूचना करत आमदार संजय केळकर यांनी विविध शैक्षणिक समस्यांना हात घातला. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांना भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत काही सूचना केल्या. याबाबत बोलताना त्यांनी राज्यात 12वीचे 15 लाख विद्यार्थी असून 23,000 माध्यमिक शाळा आहेत, तर 11,000 कनिष्ठ महाविद्यालय असल्याचं सांगितलं. विशेषतः 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेणारे सुमारे 1.5 कोटी विद्यार्थी आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध योजना राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली. प्राथमिक शाळा या मिळत असलेल्या अनुदानावर चालतात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा देण्यात येतात. मात्र महावितरणकडून आकारण्यात येणारी वीज बिलं ही वाणिज्य दरानं असल्याने अनुदानातून हा खर्च भागवणं अशक्य होतं. अशा वेळी वीज बिल अदा न केल्यास वीज खंडित केली जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुविधा बंद होऊन आधुनिक शिक्षणापासून ते वंचित राहतात. त्यामुळे महावितरणने या शाळांना घरगुती दराने वीज बिलं द्यावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे. सध्या टीईटी परीक्षेबाबत शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या परीक्षेबाबत शिक्षकांची हरकत नसली तरी ती ज्या पद्धतीने राबवली जात आहे त्याबाबत संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या आंदोलनामुळे सुमारे 80% शाळा ओस पडण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना ही परीक्षा ऑगस्ट 2028 पर्यंत देण्याची मुभा असावी. परीक्षा दिली नाही म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येऊ नये अशा सूचनाही केळकर यांनी केल्या आहेत. पालिका प्रशासनाला कंत्राट आणि पर्सेंटेजच पडले असा आरोप करत मनसेचं झाड बचाव आंदोलन. ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज झाड बचाव आंदोलन केलं. ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडं तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेनं केलाय. झाडं तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडे तोडण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झाडे बचाव आंदोलन केलं. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडे कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मनसेनं सांगितलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजची जास्त चिंता आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन रवींद्र मोरे यांनी केलंय. आता छाटणी, आता हे दिवस आहेत का छाटणी, याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी झाडं लोकांनी दाखवली आहेत, ती झाडं ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, याच्या मागे कोण आहे?
का एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, त्याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे, पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये 250 अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडलेली आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे तर तिच्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील, एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. थँक्यू. ठाणे शहरात सलग 3 ते 4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांदी तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहतुकीसाठी तातडीने मोकळे करण्यात आले असले तरी तुटलेल्या फांद्या, खोड आणि इतर हरित कचरा अनेक ठिकाणी रस्त्यालगत आणि पदपथांवर पडून असल्याने नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, केविला, वृंदावन, राबोडी, चरई आदी परिसरात हरित कचऱ्याचे ढीग पडल्याचं चित्र दिसून येतं. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे करण्यात आले, मात्र त्यांची तातडीनं विल्हेवाट न लावल्याने पदपथ आणि रस्ते अडले असून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शहरात विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून त्यांच्या मुळांभोवती झालेले काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणामुळे वृक्षांची पकड कमकुवत झाली आहे. त्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसात वृक्ष कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वृक्षांच्या फांद्या तुटल्यात. एका घटनेत एका व्यक्तीला दुखापतही झालीय. रस्त्यालगत पडलेल्या या फांद्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून गर्दीच्या वेळेत कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी जागरिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.